नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की CET परीक्षा पुन्हा होणार। हो विद्यार्थी मित्रांनो, मी मागे देखील सांगितलं होतं, तर कोणाची होणार आहे तर ते व्हिडिओमध्ये मी सांगतो। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे। आपल्या चॅनलवरती आपण फ्री काउन्सिलिंग सिरीज स्टार्ट केलेली आहे। तुमचा रिझल्ट जो आहे तो PCB PCMचा 16 तारखेला आहे, तर त्यामुळे आपण फ्री काउन्सिलिंग तोपर्यंत स्टार्ट करणार आहोत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, 3K सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन असाल तरच तुम्हाला फ्री काउन्सिलिंग जॉईन करता येणार आहे। तर व्हिडिओ सुरू करू। पहा, MST CETच्या ऑफिशियल वेबसाईटला आत्ताच नोटीस पडलेली आहे 11/6 आजची नोटीस आहे। मी व्हिडिओ संध्याकाळी बनवत आहे 7:42 व्हिडिओ बनवत आहे, ठीक आहे। तर पहा, MHBCA, ठीक आहे, BCA असेल, BBA असेल, BMS असेल किंवा BBM असेल, यांची अतिरिक्त CET होणार। अतिरिक्त CET म्हणजे काय, तर पुन्हा परीक्षा होणार आहे, ठीक आहे। ऑनलाईन अर्ज नोंदणीची डेट या ठिकाणी खाली दिलेली आहे। तर पहा, हे तुम्ही वाचून घ्यायचं आहे CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरतून। मी फक्त तुम्हाला नोंदणी डेट वगैरे ते शॉर्टमध्ये सांगतो, ठीक आहे। तर तुम्ही खाली आल्यानंतर या ठिकाणी पहा दिसेल की BCA, त्यानंतर BBA, BMS आणि BBM म्हणजेच अतिरिक्त CET। अतिरिक्त CET म्हणजे तुमची परीक्षा पुन्हा होणार आहे, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे। आता तपशीलमध्ये काय दिलं आहे पहा, संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी व निश्चित करणे। पहा, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। तर कधी आहे, तर नोंदणी कालावधी या ठिकाणी दिलेला आहे। पहा, नोंदणी कालावधी काय आहे, 12/6 म्हणजेच उद्यापासून 12 तारखेपासून तुम्ही नोंदणी करू शकता। परत बरेच विद्यार्थी म्हणतात की आम्हाला माहीत नव्हतं, आमची नोंदणी राहिली ही, त्यामुळे तुम्ही नोंद घ्यायची आहे जे विद्यार्थी राहिले असतील याच्यापैकी, ठीक आहे। या ग्रुपपैकी कोणी विद्यार्थी राहिले असतील तर त्यांनी कधी 12 तारखेपासून नोंदणी स्टार्ट झालेली आहे, 12 पासून ते 20 तारखेपर्यंत। 12 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत फक्त एक 8 दिवसाचा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी दिलेला आहे। तर लवकर जायचं, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर सामावेश प्रवेश परीक्षेची तारीख कधी आहे, बरेच जण विचारतील, तर त्यांना सांगून देतो की तारीख जी आहे ती निर्धारित वेळेत जाहीर केली जाईल, म्हणजे त्यावेळेस तुमची तारीख जी आहे ती जाहीर केली जाईल, ठीक आहे। अजून तारीख जाहीर केलेली नाही परीक्षेची। आता फक्त कोणती तारीख जाहीर केलेली आहे, रजिस्ट्रेशन करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरायचा असेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। रजिस्ट्रेशन कुठे करायचे आहे, तर ऑफिशियल वेबसाईटलाच करायचे आहे, ठीक आहे। तर ही होती इम्पॉर्टंट नोटीस आणि न्यूज। तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, ज्यांनी अजूनपर्यंत ही एक्झाम म्हणजे मिस झाली असेल किंवा दिली नाही, तर त्या विद्यार्थ्यांना शेअर करा। त्यांना म्हणा की ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट, यांना ही डेट सांगा आणि त्या डेटला त्यांना रजिस्ट्रेशन करायला लावा आणि तुम्ही देखील करा। आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्यामध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।